नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल. तर आज आहे संडे आणि संडेला आमचं सकाळी झालं आहे जेवण. पण दुपारी थोडी भूक लागली आम्हाला. त्यासाठी मग चिकूसाठी आणि माझ्यासाठी फक्त मी ऑमलेट ब्रेड बनवते. तर इथे मी ऑमलेट मध्ये कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, थोडीशी हळद आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि 2 ब्रेड आहेत त्याला मी बटर लावून पहिले भाजून घेतलं होतं आणि आता मी ऑमलेट ब्रेड बनवून घेते. आणि बरेच मला कमेंट्स येत होते की झाडांबद्दल. तुम्ही नेहमी ब्लॉगमध्ये बघता की मला झाडे किती आवडतात आणि मी खूप झाडे लावली आहेत. तर कशी काळजी घेते मी, कशी लावते मी, परत किती दिवसातून पाणी टाकते, कोणती झाडं आहेत आणि किती झाडं आहेत तेही मी तुम्हाला आज सांगते. पहिले आम्ही खाऊन घेतो आणि नंतर लागते मग मी कामाला. इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही झाडांना मी पाऊस चालू व्हायच्या आधीच खतं टाकली होती आणि माती पण अशी मोकळी करून घेतली होती. पण थोडीफार पानं काही पिवळी झाली तर तेच मी कट करून घेते. तर म्हटलं मी व्लॉग करते आणि तुम्हाला सांगते की मी कसं काळजी घेते, की कोणतं खत टाकते आणि कधी पाणी टाकते आणि कसं मी कटिंग करून प्लांट्स लावते, तर तेच मी तुम्हाला आज सांगते. तर हे जे आहे नारळाचं आहे. मंदिरामध्ये मी लावलं होतं तांब्यामध्ये नारळ आणि त्याची खूप चांगली ग्रोथ झाली होती. तर ते खूप मोठं झालं म्हणून मग मी असं कुंडीमध्ये लावून घेतलं आहे. असंच एक प्लांट आहे, बिल्डिंगमध्ये लावला आहे खाली आणि त्याची खूप चांगली ग्रोथ झाली आहे. तर जमिनीत कोणतंही झाड लावलं तर ते चांगलं वाढतं. त्यांना जे मूळ आहेत ते पसरायला भरपूर जागा भेटते. कुंडीमध्ये तसं नसतं, कुंडी छोटी असते. तर तेवढी जागा भेटेल तेवढं ते त्याची मुळं आहेत पसरतात. पण आता हे चांगलं वाढलं आहे तर बघू मी एखाद दिवशी परत खाली लावून टाकेल. आणि हे जे प्लांट आहे ते स्नेक प्लांट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर हे प्लांट मी नर्सरीमधून नव्हतं आणलेलं, संदीपच्या ऑफिसमध्ये बरेच लावले होते. तर त्याला म्हटलं होतं मी तोडून आण म्हणून आणि तेच मी लावलं होतं. खूप चांगली ग्रोथ झाली होती त्याची. हे बघा त्याची मुळंसुद्धा दिसतात आहे. तर आता ही कुंडी छोटी पडायला लागली, पण मी ह्यातलं कटिंग करून जे आयक्यामधून प्लांट्स आणले होते तर त्याच्यात मला लावायचे आहेत. पण माती संपली आहे माझ्याकडे, तर म्हणून मी आत्ता कटिंग करून लावत नाही आहे. तर इथे बघा मनी प्लांट पण खूप छान ग्रोथ झालं आहे. कोणत्या झाडाचं किती महत्त्व आहे तर ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. पण मी फक्त आता कशी लावते मी झाडं आणि कशी काळजी घेते तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्नेक प्लांट आहे त्याला गार्डन सॉईल लागतं आणि कंपोस्ट लागतं. तर हे दोन्ही मिक्स करून लावायचं. याला जर तुम्ही आउटडोअरला जरी ठेवलं तरी चांगली ग्रोथ होते, इनडोअरला असेल तरी चांगली ग्रोथ होते. एखादी अंधारात ठेवलं तुम्ही तरी ह्याची ग्रोथ चांगली होते. जास्त केअर करावी लागत नाही ह्याची. आणि पाणी कधी टाकायचं तर माती पूर्ण सुकलेली असली पाहिजे तेव्हाच पाणी टाकायचं. आणि हे जे प्लांट आहे ह्याचं नाव आहे फिलोडेंड्रॉन. तर हे मी तोडून आणलं होतं. आम्ही सकाळी चालायला जातो वॉकला, तर तिथे रस्त्याला लावलं होतं एका कुंडीमध्ये. तर तिथूनच मी 2-3 पानंच तोडून आणली होती. तेव्हा मी पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि त्यांना चांगले रूट्स आले तेव्हा मग मी अशा एका मोठ्या पॉटमध्ये लावलं होतं. तर पॉटमध्ये छान लागलं ते आणि मग त्याचं कटिंग करून मी त्याचे 5-6 तरी प्लांट्स लावले. म्हणजे 2-3 पानं मी तोडून आणली होती. तर त्याची अशी ग्रोथ झाल्यानंतर मी त्याची कटिंग करून बरेच प्लांट्स लावले. तर हे प्लांट्स खूप चांगलं वाढत जाते आणि त्याला सपोर्ट नव्हतं म्हणून हे मी दुसरं एक मॉन्स्टिक आहे ते आणलं होतं. तर ते मी लावून घेते त्याच्यात आणि त्याला दोरीने असं बांधते म्हणजे ते असं खाली पडणार नाही. ह्याची जी पिवळी पानं आहेत तीही मी कट करून घेते आणि ह्याची पानं बघा किती सुंदर आहेत. ह्यांचा पानांचा शेप हार्ट शेपमध्ये आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतं. फिलोडेंड्रॉन असो किंवा कोणतेही प्लांट्स असो, कोणत्याही प्लांट्सला माती पूर्ण सुकल्याशिवाय पाणी टाकायचंच नसतं. तर हे मी इनडोअरमध्ये ठेवते आणि असं सगळ्या प्लांट्सची माती सगळी मोकळी करून घ्यायची. हे तुम्ही महिन्यातून एकदा केलं तरी चालतं, पण हे करायलाच पाहिजे. आणि आपण जर 6-6 महिने जर असं माती मोकळी केलीच नाही तर तेच पानं आहेत ना झाडाची ती खाली गळून पडतात. तर आता मी हे सगळं हॉलमध्येच काढलं आहे पसारा.
सगळं सकाळी साफसफाई झालेली, पण एकदा काढला पसारा आणि नंतर मग वाटलं की खाली प्लास्टिक वगैरे टाकायला पाहिजे होतं, पण जाऊ दे आता म्हणून म्हटलं परत एकदा होऊन जाईल साफसफाई तेवढ्या लिव्हिंग रूमची. तर हे बघा, हे असं मी आता दोरीने बांधून घेते. मनी प्लांटला कसे मुळं असतात तसेच या प्लांट्सला असतात आणि ते ना या मॉन्स्टिकला पकडतात आणि तसं ते मग वरती चढत चढत जातं आणि छान ग्रोथ होते ह्याची. तर हे जे प्लांट्सचा कलर आणि पॉटचा कलर एकच झाला आहे. खरं तर ह्याच्या खाली व्हाईट कलरचा प्लांटर पाहिजे होतं ना, तर हा जो प्लांट आहे तो हायलाईट झाला असता, म्हणजे उठून दिसला असता, छान दिसला असता. तर पहिले मी ह्याच्यातच लावलं होतं आणि जे आता दुसरं प्लांट आहे तर याच प्लांटचं कटिंग करून मी ह्या व्हाईट पॉटमध्ये लावलं होतं आणि ते पण बघा किती छान ग्रोथ झाला आहे. तर ह्याच्यात मी मॉन्स्टिक नव्हतं टाकलं होतं, माझ्याकडे सध्या एखादी अशी काठी होती तर तीच मी सध्या टाकली होती, बऱ्याच दिवसापूर्वी टाकली होती. तर हे बेडरूममध्ये ठेवते मी, मास्टर बेडरूममध्ये एका कॉर्नरला, आणि मग थोड्या दिवसानंतर मग बेडरूमच्याच गॅलरीत ठेवते मी, त्यांना छान ऊन लागावं यासाठी. हॉलमधली आणि बेडरूममधली झाडं असतील किंवा पूजा रूममधली असतील तर मी चेंज करत राहते, इकडे तिकडे ठेवत राहते. छान दिसतात, तेच तेच बोर होतं, त्यासाठी मग थोडंफार चेंज करायचं असेल तर फक्त मी झाडं चेंज करते. तर ह्याला पण मी आता दोऱ्याने बांधून घेते. तर याची काळजी कशी घ्यायची, याला तुम्ही 8 दिवसातून किंवा 10-12 दिवसातून तरी बाहेर ठेवायचं उन्हामध्ये. डायरेक्ट ऊन नाही पडलं पाहिजे, जिथे थोडंफार ऊन पडेल तिथे ठेवायचं. ह्याची पानं आहेत ना पिवळी होत जातात आणि कळतं की आता ह्याला उन्हाची गरज आहे, तेव्हा तुम्ही उन्हात ठेवून द्या. खरं तर मी बोलते पानं पिवळी व्हायची वाटच नका बघू. जेव्हा पण वाटेल की आता 10-12 दिवस झाले हे घरामध्ये आहेत, 2-3 दिवसासाठी ह्याला बाहेर गॅलरीत ठेवायचं. झाडांची जी पिवळी पानं असतात ती लगेचच्या लगे तोडून घ्यायची. आता हे पण पान बघा हिरवंगार आहे, पण थोडंसं तुटलं होतं साईडला, तर ते मी कट करून घेतलं आहे. तर झाडांची पानं जी पिवळी आहेत ती लगेच काढून घ्यायची. आपण कंटाळा करतो, ती काही पानं पिवळी आहेत ती हिरवी होणार नाही आहे, त्याला आपल्याला काढावंच लागणार. आणि हे बघा एवढा हा कचरा निघाला. स्नेक प्लांट पण चांगलंच होतं, पण त्याचं जे एक पान आहे ते थोडंसं रफ झालेलं, तर ते मी त्याला तोडून टाकलं आणि त्याला पण मी टाकून देते, त्याचं मी लावत नाही आता कटिंग करून. काही प्लांट्स आहेत जे मी पाण्यामध्ये कटिंग करून ठेवले आहे, जेव्हा त्यांना रूट्स येतील तेव्हा मग मी ते मातीमध्ये लावेल. झाडांवर लवकर जाऊन धूळ बसते, आपण जेव्हा झाडू मारतो तेव्हा ती धूळ आहे ना झाडांवर जाऊन बसते, मग त्याची पानं आहेत ना खूप खराब दिसतात. आपल्याला त्याच्यावर दिसते पण धूळ चढली आहे म्हणून. आणि जर दिसतच नसेल तरी तुम्ही पुसून बघा, त्याच्यावर धूळ निघते. तर त्यासाठी असा एक कॉटनचा सॉफ्ट कपडा घ्यायचा आणि एक स्प्रे बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, विनेगर टाकायचं, जर विनेगर नसेल तर मग लिंबू टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एका कपड्यावर टाकायचं आणि त्याने पुसून घ्यायचं. आपण झाडांना पाणी टाकतो तेव्हा त्यांच्या पानांवर सुद्धा पाणी टाकतो, तर थोड्या वेळानंतर ते पाणी सुकलं ना तर त्या झाडांच्या पानं आहेत ना त्यांच्यावर डाग दिसतात, पाण्याचे थेंब असतात ना त्याचे डाग दिसतात. तर ते असे निघत नाही, त्यांना असंच पुसून घ्यावं लागतं. आणि मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्हाला याच्यासाठी वेळ काढावा लागेल, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेळ काढणारच. आणि 8 दिवसातून फक्त एकदा आपल्याला हे करायचं आहे आणि यासाठी फक्त 15 ते 20 मिनटं लागतात सगळी जी झाडं आहेत त्यांना असं पुसून घेण्यासाठी. हलक्या हाताने पुसून घ्यायचं म्हणजे यांची पानं वगैरे तुटायला नको. तर स्नेक प्लांटवरती पण लवकर धूळ जमा होते, दिसत नाही आपल्याला पण लवकर जमा होते. तर हे बघा असं व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. आणि हे बघा ह्याच्यात किती वाढलं आहे, तर हिला मी कट करून लावणार आहे. मी आयक्यामधून 2 प्लांटर्स आणले होते, तर माती नाही आहे त्यासाठी मी थांबली आहे. तर बघू आज जमलं तर आज मी संध्याकाळी वगैरे गेली तर माती घेऊन येईल आणि ह्यातलं जे कटिंग करून आहे ते मी लावेल. स्नेक प्लांटला तुम्ही पाण्यामध्ये लावायचं कटिंग करून आणि त्याची चांगली ग्रोथ होते, पाण्यामध्ये लवकर होते. तर पाणी आठवड्यातून 2दा चेंज करायचं, वेळच मिळाला नाही तर एकदा तरी चेंज करायचं आठवड्यातून. कोणतंही प्लांट्स पाण्यामध्ये लावलं तर आठवड्यातून एकदा तरी चेंज कराच. आणि हे बघा असं मस्त असं पुसून घेतलं आहे मी सगळी प्लांट्स. आणि जे झिझी प्लांट आहे त्याला झेड प्लांटसुद्धा म्हटलं जातं, तर त्याच्यावर पण अशी धूळ वगैरे जमते, तर ते पण मी पुसून घेते असं. आणि हे वरती तुम्हाला दिसत असेल की मी खत टाकलं होतं पाऊस चालू व्हायच्या आधी, तर आता मी असं पुसून घेते. आणि ह्याची माती ओली आहे त्यामुळे पाणी वगैरे मी टाकत नाही आहे, असं पुसून घेते त्यासाठी.
आणि हे बघा, ह्याची माती अशी ओली आहे, हाताला चिटकते. त्यासाठी आता ह्याला मला पाणी टाकायची गरज नाही आहे. हे बघा, अशी हाताला चिटकली ना माती तर पाणी नाही टाकायचं. आणि मी शेणखत टाकलं आहे. झिझी प्लांटमध्ये कधीही कोकोपीट टाकायचं नाही, गार्डन सॉईल टाकायचं, परत कंपोस्ट टाकायचं. आणि तुमच्याकडे जर सँड असेल तर तुम्ही सँडसुद्धा टाकू शकता. सँड टाकल्याने काय होतं ना, पाणी जेव्हा आपण झाडांना टाकतो ना तर ते पाणी पकडून ठेवत नाही. जसं की कोकोपीट टाकल्यावर त्याच्यामध्ये मॉइश्चर राहतं, सँड टाकल्यावर ना मॉइश्चर राहत नाही, ते पाणी सगळं बाहेर निघून जातं. आणि झिझी प्लांटला जास्त पाणी आवडत नाही, म्हणजे जास्त वेळ त्याला ओलावा आवडत नाही. आणि आता तर पावसाळा चालू आहे, त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी पाणी टाकते. जसं लागेल तसं पाणी टाकते रिक्वायरमेंटनुसार. पण आता मी काय करते ना, पाऊस चालू झाला आहे ना, तर एक काम झालं आहे सोपं. मी जी झाडांना पाणी टाकायची आहेत इंडोर प्लांट्सला, त्यांना मी बाहेर गॅलरीत ठेवते. पाऊस येणार असला की मग बाहेर ठेवून देते. पावसाचं पाणी झाडांना चांगलं असतं. जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही एखादी बकेटमध्ये पाणी जमा करा पावसाचं आणि ते तुम्ही झाडांना टाका. खरंच झाडं खूप चांगली ग्रोथ होतात त्यांनी आणि पानं पण एकदम हिरवीगार टवटवीत दिसतात. पाऊस चालू झाल्यामुळे झाडांना सोपं झालं आहे पाणी टाकणं. आणि बाहेर जर आउटडोर झाडं असेल ना तर तुम्ही त्यांना जास्त पाण्यात ठेवू नका, नाही तर ती लवकर सडतात. जास्त पाणी कुंडीमध्ये जमा नको व्हायला याची काळजी घ्या. तर झिझी प्लांटसाठी कोणतं सॉईल लागतं, तर गार्डन सॉईल लागतं, कंपोस्ट लागतं, सँड लागतं. आणि कोकोपीट ह्याच्यात बिलकुल टाकायचं नाही, जरासुद्धा टाकायचं नाही. थोडं जरी तुम्ही टाकलं ना तर हे झाड लवकर खराब होतं. आणि झिझी प्लांटला तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवू शकता. एखादी रूम असेल, अंधार असेल तिथे, तर तिथे जरी तुम्ही ठेवलं ते प्लांट तरी चांगला ग्रोथ होईल. फक्त त्या रूममध्ये आपल्या ज्या घरात लाईट असतात ना त्या जरी चालू राहिल्या तर त्यामध्ये सुद्धा ते चांगलं ग्रोथ होतं. याचा अर्थ असा नाही की त्यांना एकदम घरातच ठेवा तुम्ही. कोणतेही प्लांट्स इनडोर असतात ते इनडोर नसतात, त्यांना थोड्या दिवसासाठी बाहेर ठेवावंच लागतं आउटडोरला. तुम्ही जर 15 दिवसातून एकदा जरी सगळी झाडं बाहेर ठेवलीत 2 दिवसासाठी तरी त्यांची चांगली ग्रोथ होते. फक्त एवढंच की जे घरातली झाडं आहेत त्यांना खूप जास्त ऊन नको लागायला, त्याने पाने जळून जातात. त्यांना थोडंफार ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा. तर बघा तुमची झाडं किती सुंदर होतील. तर हा काही जो कचरा जमा झाला आहे तर तो मी सगळा भरून घेते. आणि मनी प्लांट्स आहे तर त्याला मी कटिंग करून पाण्यामध्ये लावून घेते. आणि थोडीफार मी तुम्हाला झाडंही दाखवते माझ्याकडे कशी झाडं आहेत आणि ग्रोथ किती चांगली झाली आहे. खास करून मनी प्लांटबद्दल मला बरेच प्रश्न विचारले जातात, तर तेही मी तुम्हाला दाखवते. पहिले मी हे सगळं पसारा आवरते आणि इथलं थोडंसं फ्लोर आहे ते झाडून घेते आणि पुसून पण घेते, तोपर्यंत सुकून जाईल. आणि झाडं आहेत ती मी घरात लावून घेते. इथे मी आता दुसरी झाडं ठेवते. छान दिसतात झाडं, जागा चेंज करत राहिलो तर. मला असं वाटतं तुम्ही जर घरात सजवायचं असेल तुम्हाला तर कोणतीही वस्तू घेण्यापेक्षा अशी झाडं लावा, घर अजून सुंदर दिसेल. आणि मला आहे ना गॅलरी खूप मोठी हवी होती लिव्हिंग रूममध्ये, पण छोटीशीच गॅलरी आहे. त्यासाठी मग बाहेर मी असे ग्रिल लावून घेतलं होतं, तर तिथे मी झाडं ठेवते आउटडोरला. आणि जे इनडोर आहेत तर त्याला मी असे स्टँड घेतले होते ॲमेझॉनवरून. काही थोडेफार महाग आहेत, तर मी यावेळेस थोडेसे कमी प्राईजवाले मागवले होते स्टँड, तर तेही मी तुम्हाला नंतर दाखवते. तर ते बऱ्याच दिवसापूर्वी मागवले होते मी, तुम्हाला दाखवलं नव्हतं, पण आता मी झाडाचा विषय निघाला तर म्हटलं तुम्हाला मी दाखवते. तर इथे मी सगळी झाडं ठेवली होती, तर इथे मी आता पुसून घेतलं आहे. थोडा वेळ सुकू देते, तोपर्यंत मी प्लांटर आहेत ते सगळे पुसून घेते. आता मी तुम्हाला सांगते की कोणतं खत टाकते मी आणि कशी काळजी घेते ते पटकन सांगते मी. आणि त्याच्यानंतर सांगते माझ्याकडे किती झाडं आहेत. तर मी ह्याच्यासाठी कोणतेही जरी झाड लावत असेल तर त्याच्यात मी गार्डन सॉईल टाकते आणि कंपोस्ट टाकते. प्रत्येक झाडाच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला माती बनवावी लागते, म्हणजे सॉईल जे आहे ते बनवावं लागेल. तुम्ही जर फक्त माती घेतली तर त्याच्यात झाड वाढणार नाही. तर मी शेणखत आहे ते टाकते, वर्मी कंपोस्ट आहे ते टाकते मी. आणि हे एका महिन्यातून एखादा मुठी जरी तुम्ही प्लांट्समध्ये टाकलं तरी बस झालं. एक मुठी टाकायचा प्रत्येक झाडांमध्ये. आणि माती आहे ना अशी मोकळी करून घ्यायची आणि पिवळी जी पानं पडली आहेत ती वेळोवेळी काढून घ्यायची. ह्याच्या व्यतिरिक्त मी नीम ऑइल टाकते. एका स्प्रे बॉटलमध्ये नीम ऑइल घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकायचं, ते मिक्स करून घ्यायचं आणि ते पानांवरती टाकायचं. त्याच्याने कसं होतं, पानं जे खराब होत असतील, किडे होत असेल पानांवर, तर त्याने ते होत नाही.
नीम ऑइल जर तुम्ही झाडांवर स्प्रे करत असाल तर ते फक्त आणि फक्त संध्याकाळीच करायचं. जर तुम्ही दुपारी केलं किंवा सकाळी केलं तर त्याला दिवसभर ऊन लागतं आणि त्याने मग ती पानं जळून जातात. तर जेव्हा पण तुम्ही नीम ऑइल पानांवरती स्प्रे कराल तर तेव्हा फक्त संध्याकाळी करा आणि दुसऱ्या दिवशी ती पानं आहेत स्वच्छ परत धुवून घ्या. नीम ऑइल पानांवरती स्प्रे केल्यानंतर तसंच ठेवून नका देऊ. दुसऱ्या दिवशी ऊन लागायच्या आधी त्यांना स्वच्छ परत एकदा धुवून टाका. बाथरूममध्ये नेऊन धुतलं तरी चालतं किंवा किचनमध्ये जरी तुम्ही नळाखाली स्वच्छ धुवून घेतलं तरी चालेल. तसंच जर तुम्ही ठेवलं ना तर मग त्याच्यावरती कीड लागेल आणि ते जळून जाईल पान मग. आणि हे कोणत्याही झाडाला केलं तरी चालतं. तर आता मी तुम्हाला मनी प्लांट्स दाखवते. हे बघा, हे प्लांट्स आहेत ते मी कटिंग करूनच लावलं होतं. हे सुद्धा मी कटिंग करून लावते आणि हे जे प्लांट आहे ते वाढतं आणि मी कटिंग करत राहते नेहमी. प्लांट्स आहेत त्यांची कटिंग करत राहावं लागतं मनी प्लांटकडून खास करून. आणि हे बघा, हे किती छान वाढलं आहे. मनी प्लांटला जास्त केअरची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोकोपीट टाकलं तरी चालतं कारण की मनी प्लांटला सारखं पाणी टाकायची गरज पडत नाही. गार्डन सॉईल घ्यायचं, कोकोपीट घ्यायचं आणि कंपोस्ट जरी टाकला तरी छान ग्रोथ होते त्याची. आणि हे बघा, ही माती हाताला चिटकत नाही आहे. याचा अर्थ आता ह्याला पाण्याची गरज आहे. जेव्हा आपण माती चेक करतो तेव्हा 1 ते 2 इंचापर्यंत बघायची. कधी कधी काय होतं, माती आपल्याला वरतून कोरडी दिसते आणि आत मुळांच्या इथे ओलसर असते. त्यासाठी झाडांना बघूनच पाणी टाका. असं नाही की आज मी सगळ्या झाडांना टाकलं तर आता 8 दिवसांनी सगळ्यांना एकदाच पाणी टाकायचं. तर ज्याला जसं लागेल तसं पाणी टाका. ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करते, तर आपण एवढा सगळा भाजीपाला आणतो तर तो आपण साफ करतो आणि कचऱ्यात टाकून देतो. तर तसं नाही करायचं. कोथिंबीरचे देठं असतील, टमॅटो असेल, कांदा असेल, काकडीचे साल, गाजराचे साल, ते सगळं आहे ना जमा करायचं एका पातेल्यामध्ये. त्याच्यात पाणी टाकायचं आणि हे सगळं आहे ते तसंच पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आणि रात्रभर तसंच ठेवायचं आणि ते झाडांना टाकायचं. तर ते चांगलं आहे झाडांसाठी. त्याच्या व्यतिरिक्त केळीचे सालं आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आपण फेकून देतो तर तसा कंटाळा करतो आपण. पण तसं नका करू. जर तुम्हाला झाडं आवडत असेल ना तर थोडंफारचं तुम्हाला काहीतरी करावं लागेल. केळ्यांच्या सालाचं पाणी तुम्ही ते कोणत्याही झाडांना टाकू शकता. असं नाही की या झाडाला टाकलं पाहिजे. तर इथे मी तुम्हाला सांगत होती कसं कटिंग करायचं. तर हे बघा, ह्याला असं देठ आलं आहे तर हे दोन्ही साईडने कट करून घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये मग तुम्ही लावायचं. तर त्याने खरंच खूप चांगली ग्रोथ होते लवकर. पाण्यामध्ये मनी प्लांटची ग्रोथ लवकर होते. जर तुम्ही डायरेक्ट मातीमध्ये लावलात ना तर ते हळूहळू पिवळं पडतं. आणि हे जे प्लांट आहे ते मी आत्ताच लावलं आहे आणि हे कोकोपीटमध्ये लावलं आहे मी. नुसतं कोकोपीटमध्ये जरी तुम्ही मनी प्लांट लावला ना तरी पण खूप चांगलं ग्रोथ होते. आणि हे बघा, याची मातीसुद्धा कडक अशी सुकलेली आहे. तर आता ह्याला मी आता 1-2 दिवसानंतर पाणी टाकेल. आणि बऱ्याच जणांना वाटतं की मनी प्लांट लावल्याने पैसे येतात, तर तसं नाही आहे. तुम्ही मेहनत केला तरच पैसे येणार आहे. पण घरात झाडं खूप चांगली दिसतात. तर माझ्याकडे आहेत एकूण 47 झाडं, इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही. लिव्हिंग रूममध्येच मी 17 झाडं ठेवली आहेत. आणि हे बघा, हे असं दिसतंय, छान दिसतंय लिव्हिंग रूम. तर चला, मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हे मी कटिंग करून पाण्यामध्ये बऱ्याच दिवसापूर्वी लावलं होतं. या अशा माझ्याकडे बॉटल्स होत्या काचेच्या, तर त्याच्यात यांना छान रूट्स आले तर मग मी ते मातीत लावेल. तर तुम्हाला छोट्या टिप्स दिल्या मी, कशा वाटल्या मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.